नमस्कार मित्रांनो. तर एक्स सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम कोल्हापूर येथे 48 पदांसाठी नवीन भरती निघालेली आहे. तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी निघालेल्या पदाचे नाव आपण बघू. तर प्रभारी अधिकारी, वैद्यकीय विशेष तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, दंत आरोग्य तज्ञ, त्याचबरोबर चालक, चौकीदार, सफाईवाला, शिपाई, महिला परिचर एटसेट्रा. तर यामध्ये एकूण टोटल आपल्याला 48 पद असणार आहेत. नोकरीचं ठिकाण आपण बघू तर कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, चिपळूण या ठिकाणी हे जॉबचं लोकेशन असणार आहे. पुन्हा एकदा बघू तर कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड आणि चिपळूण या 5 ठिकाणी जॉबचं लोकेशन असणार आहे. वेतन काय असणार आहे आपल्याला 21,800 पासून ते जवळजवळ 1,30,000 पर मंथ एवढं आपल्याला इथं पेमेंट हे भेटणार आहे. अर्ज करण्याची पद्धत तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, म्हणजे आपण बाय हँड तिथं जाऊन अर्ज देऊ शकतो किंवा स्पीड पोस्टने सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख किती दिलेली आहे 4 सप्टेंबर 2026 पर्यंत आपण यासाठी अर्ज करू शकतो. अर्ज हा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, त्यामुळे ऑफलाईन अर्ज करण्याचा इथं पत्ता दिलेला आहे. स्थानक मुख्यालय कोल्हापूर, टेमलाई हिल्स, शिवाजी विद्यापीठ रोड, कोल्हापूर. तर आपण डिटेल्ड इन्फॉर्मेशन घेऊ. तर कोणती पोस्ट असणार आहे, त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन, नंबर ऑफ व्हॅकन्सी, त्याच्यासाठी लोकेशन काय असणार आहे आणि आपलं पेमेंट काय असणार आहे. तर पहिली पोस्ट आहे ऑफिस इन्चार्ज. त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे ग्रॅज्युएट आणि मिनिमम 5 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन हेल्थ केअर अँड इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजरियल पोझिशन्स. तर यासाठी एकूण 4 पोस्ट असणार आहेत. जॉबचं लोकेशन सुद्धा इथे दिलंय कोल्हापूर, सांगली, सातारा आणि चिपळूण. पेमेंट असणार आपल्याला इथं 95,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल ऑफिसर, MBBS आणि मिनिमम 5 years ऑफ वर्किंग एक्सपिरियन्स. एकूण 8 पोस्ट असणार आहेत. पेमेंट असणार आहे 95,000 रुपये. मेडिकल स्पेशालिस्ट यासाठी MD किंवा MS स्पेशालिटी कॉन्सर्न इथं एक्सपिरियन्स दिलेला आहे 5 वर्षाचा. एकूण 3 पोस्ट असणार आहेत. त्याच्यानंतर गायनेकोलॉजिस्ट साठी सुद्धा MD MS आणि 5 years ऑफ एक्सपिरियन्स लागणार आहे. एक पोस्ट असणार आहे सांगली या ठिकाणी. रेडिओलॉजिस्ट यासाठी सुद्धा इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. एक पोस्ट असणार आहे. नोकरी ठिकाण असणार आहे कोल्हापूर. पेमेंट असणार आहे 1,30,000 पर मंथ. त्याच्यानंतर डेंटल ऑफिसर साठी BDS आणि मिनिमम 5 years ऑफ एक्सपिरियन्स लागणार आहे. व्हॅकन्सी असणार टोटल 3. जॉब लोकेशन दिलेलं आहे कोल्हापूर, चिपळूण, कराड आणि पेमेंट असणार आहे 95,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर सायकोथेरपिस्ट त्यासाठी डिप्लोमा आणि क्लास 1 सायकोथेरपी कोर्स, मिनिमम 5 years ऑफ एक्सपिरियन्स. एक पोस्ट असणार आहे कोल्हापूर या ठिकाणी. पेमेंट असणार आहे 36,500 पर मंथ. नेक्स्ट आहे रेडिओग्राफर. त्यासाठी क्वालिफिकेशन असणार डिप्लोमा आणि क्लास 1 रेडिओग्राफर. त्याच्यानंतर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. 2 पोस्ट असणार आहेत आणि कोल्हापूर, सातारा या ठिकाणी असणार आहे जॉब लोकेशन आणि पेमेंट असणार आहे 36,500. नेक्स्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट. त्यासाठी DMLT लागणार आहे, लॅबोरेटरी टेक कोर्स. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं सुद्धा लागणार आहे. 2 पोस्ट असणार आहेत सांगली आणि सातारा या ठिकाणी. पेमेंट असणार आहे 36,500 पर मंथ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लॅबोरेटरी टेक्निशियन. त्यासाठी इथे दिलेलं आहे क्वालिफिकेशन BSc in MLT विथ मिनिमम 3 years ऑफ एक्सपिरियन्स और मॅट्रिक्युलेशन. सिनियर सेकंडरी म्हणजे 12th with science from recognized institute at Pune. डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. एक पोस्ट असणार आहे कोल्हापूर या ठिकाणी. पेमेंट असणार आहे 36,500 रुपये पर मंथ. नर्सिंग असिस्टंट साठी GMN डिप्लोमा लागणार आहे आणि मिनिमम 5 years ऑफ एक्सपिरियन्स लागणार आहे. 2 पोस्ट असणार आहेत सांगली आणि सातारा या ठिकाणी. पेमेंट असणार आहे 36,500 रुपये पर मंथ. फार्मासिस्ट यासाठी B फार्मा फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. पोस्ट असणार आहे एक सातारा या ठिकाणी. पेमेंट असणार आहे 36,500 पर मंथ. डेंटल हायजिनिस्ट डिप्लोमा होल्डर इन डेंटल. त्याचबरोबर 5 years ऑफ एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. टोटल 4 पोस्ट असणार आहेत सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पेमेंट असणार आहे 36,500 रुपये पर मंथ. DO आणि CLK ग्रॅज्युएट इन क्लरिकल ट्रेड. मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स नाही, ते सुद्धा गरजेचं. टोटल 6 पोस्ट असणार आहेत. कोणत्या कोणत्या ठिकाणी असणार ते सुद्धा इथे दिलेले. पेमेंट असणार आहे 29,200 रुपये पर मंथ. ड्रायव्हर साठी 8 म्हणजे 8वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा असणं गरजेचं आहे. एक पोस्ट असणार आहे कोल्हापूर या ठिकाणी. पेमेंट असणार आहे 25,500 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर चौकीदार यासाठी सुद्धा 8वी पास असणं गरजेचं आहे आणि GD फ्रॉम आर्म फोर्सेस पर्सनल आणि 2 पोस्ट असणार त्यासाठी सातारा आणि चिपळूण या ठिकाणी. पेमेंट असणार आहे 21,800 रुपये पर मंथ. सफाईवाला लिटरेट असणं गरजेचं आहे. 5 वर्षाचा सर्व्हिस एक्सपिरियन्स असणं सुद्धा गरजेचं आहे. 3 पोस्ट असणार आहेत कोल्हापूर, सातारा, चिपळूण या ठिकाणी. 21,800 रुपये पर मंथ एवढं पेमेंट असणार आहे. पिऊन साठी
8वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मिनिमम 5 इयर्स ऑफ सर्व्हिस असणं गरजेचं आहे. एक पोस्ट असणार आहे सांगली या ठिकाणी. पेमेंट असणार आहे 21,800 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर फिमेल अटेंडंट लिटरेट असणं गरजेचं आहे. फक्त सांगितले मिनिमम 5 वर्षाचा सर्व्हिस एक्सपिरियन्स हवा. टोटल 4 पोस्ट असणार आहेत. कोल्हापूर, सांगली, चिपळूण आणि कराड या ठिकाणी. पेमेंट असणार आहे 21,800 रुपये पर मंथ. तर ही होती सगळ्या पोस्ट बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन. तर त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितले. किती पोस्ट असणार आहेत, कोणत्या ठिकाणी असणार, पेमेंट काय असणार आहे. तर त्याची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा इथं दिलेलं आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन यासाठी ऍप्लिकेशनची जी काही प्रोसेस असेल किंवा जे काही अदर इन्फॉर्मेशन असेल ते तुम्ही बघू शकता. यासाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे सुद्धा आपण बघितलेलंच आहे. ऑफलाईन पद्धतीने ते दिलेलं आहे. आपल्याला ऑफलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.